विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन किंवा धम्म सोहळा हा 14 ऑक्टोबर या चर्चा आहेत की कुठलं मानायला पाहिजे कुठलं नाही मानायला पाहिजे. आपण दोन्ही मानायला पाहिजे, कारण बाबासाहेबांनी असे कुठेही उल्लेख केलेला नाही. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतल्यानंतर त्यांचं जे भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख नागपूरचा केला होता. कारण त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी पेपरमध्ये लेखच्या लेख छापून आले होते की बाबासाहेबांनी नागपूरला धम्मदीक्षा का घेतली, तर तिथे RSSचं ऑफिस आहे आणि त्यांच्या उरावर त्यांना खिजवण्याकरता म्हणून बाबासाहेबांनी धम्मदीक्षेचा सोहळा नागपूरला घेतला असा पेपरमध्ये आलं त्यावेळेस. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांच्या त्या भाषणामध्ये व्यवस्थित उत्तरं तिथं त्यांना दिली होती. बाबासाहेबांनी त्या नागपूरचा इतिहासही सांगितला, पण बाबासाहेबांनी विजयादशमी का 14 ऑक्टोबर असा कुठेही उल्लेख केला नाही किंवा त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये. आता विशेष म्हणजे की बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर ते जास्त दिवस आपल्यामध्ये राहिलेही नाही आणि म्हणून की ह्या गोष्टीला जास्त देणार. मग परत आपल्याला बुद्धाच्या याच्यानुसारच जाणार आहे की बुद्धांनी ज्या 14 प्रश्नाची उत्तरं दिली नाही ते शांत राहिले, काही काही प्रश्नावरती फक्त ते हसले. तसंच आपण विजयादशमी आणि 14 ऑक्टोबर याच्यावरती मौन पाळलं पाहिजे आणि ज्याला जास्तच ओढ असेल त्याने दोन्ही दिवशी स्मरण केलं पाहिजे. म्हणजे नेमकं आपण करतो काय विजयादशमीला आणि 14 ऑक्टोबरला? स्मृतीच करतो ना, फक्त आठवणच करतो, बाकी काही करतच नाही. आणि विशेषतः म्हणजे काय होतं की बाबासाहेबांनी जे रमाईला सांगितलं होतं की तुला तुझ्याकरता 2 पंढरपूर निर्माण करेल, ते 2 पंढरपूर निर्माण झाले, परंतु ते जसे त्या पंढरपुरामध्ये फक्त वारी होते, आता आपल्याही पंढरपुरामध्ये फक्त वारीच व्हायला लागले. कारण चैत्यभूमीलाही लोक सहल म्हणूनच जायला लागले, तर चैत्यभूमीला आणि दीक्षाभूमीलाही लोक सहल म्हणूनच जायला लागले. कारण आजही आम्ही तिथे कशा करता जायला पाहिजे, बाबासाहेबाला काय अपेक्षित होतं याचे उल्लेख मात्र बऱ्याच ठिकाणी बाबासाहेबांनी केलेले आहे. कारण बाबासाहेबांच्या त्याच भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी धम्मदीक्षा का घेतोय म्हणून. आणि धम्मदीक्षा कारण त्यांच्यावरती बाबासाहेबांवरती त्यावेळेस, कारण खूप त्या भाषणाचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर त्याच्यामधून बऱ्याचशा प्रेरणा मिळतात. का बाबासाहेब पहिल्याच पॅरेग्राफमध्ये तिथे म्हणतात, कारण त्यावेळेच्या लोकांनी असा आरोप केला होता की त्यावेळेस आमच्या महाराचं काम, बाबासाहेब महाराला कुठल्या तरी म्हणजे याच्यामध्ये टाकतायत, त्यांच्या हातातला व्यवसाय छिनून घेतायत बाबासाहेब बौद्ध होऊन. आणि बाबासाहेबांनी पहिल्याच पॅरेग्राफमध्ये एवढं सडेतोड त्यांना उत्तर दिलंय की ते विचारतात की त्या लोकांनी तसं गणित मांडलं होतं की एका गावामध्ये एका वर्षाला साधारणतः एवढी एवढी जनावरं मरतात, त्या जनावरांच्या कातड्याची किंमत 500 रुपये होते, त्यांच्या हड्डीची, त्यांच्या शिंगाची, याची त्याची. आणि मग त्यावेळेचे 500 म्हणजे खूप आहेत हा, तुम्ही आताच्या 500 रुपयात जाऊ नका, त्यावेळेचे 500 म्हणजे तसे भरपूर आहेत. आणि ते लोक तसं गणित मांडत होते की बाबासाहेबांनी महाराचं हे इन्कम बुडवलं. आणि बाबासाहेब पहिल्याच पॅरेग्राफमध्ये त्यांना उत्तर देतात की मी माझ्या महाराचं बघून घेईन काय करायचं तिथं. जर असं सगळ्यांना वाटते 500 रुपये इन्कम खूप चांगलं आहे, तर बामणांनी ते काम करावं, ते 500 रुपये त्यांनी कमवावे आणि वरून 500 रुपये मी देईन त्यांना, मी माझ्या महारांचं बघून घेईन त्यांचं काय करायचं. सांगण्याचा उद्देश होता की बाबासाहेबांनी त्या याच्यामध्ये आम्हाला स्वाभिमान दिला होता. आजही आम्ही स्वाभिमानी आहोत, बिना स्वाभिमानी नाही तसं नाही, स्वाभिमानी जरूर आहोत आम्ही. परंतु आम्हाला बाबासाहेबांनी जी कामं दिली होती मात्र ती कामं आम्ही काही अजून नीटपणाने करायला शिकलो नाही. शिकू थोडे थोडे. कारण काय होते की आता आम्हाला किती वर्ष
मला वाटतं कुठल्याही परीक्षेमध्ये पास व्हायला एटीकेटीचे काहीतरी एवढेच चान्स दिल्या जातात. युपीएससी व्हायचं तर 6 चान्स दिल्या जातात. मला वाटतं एटीकेटीच्या तसं आपल्याकरता काही चान्स ठेवले नाही. 70 वर्ष झाले तरी आम्ही म्हणतो आम्ही सुधारतील, काय हरकत नाही. ज्यांना विजयादशमी मानायची त्यांनी विजयादशमी मानावी, ज्यांना 14 ऑक्टोबर मानायचं त्यांनी 14 ऑक्टोबर मानावं. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेल्या एका तरी कामाचं आम्ही परिमार्जन केलं आणि त्याच्यापासून जर आम्ही काही धडा घेतला तर मग मात्र ते त्यांना सार्थकी होईल. असं करून आपण त्या जास्त चर्चेत जात नाही. म्हणून भगवान बुद्धाने सोप्या भाषेत उत्तर दिलं होतं की मी ह्या प्रश्नाची उत्तरं का देत नाही, तर ह्या प्रश्नाला काही अर्थ नाही, हे निरर्थक आहेत. आणि म्हणून हाही विजयादशमी का 14 ऑक्टोबर हा प्रश्न निरर्थक आहे. याच्याने काहीही होणार नाही, कारण हे रिकाम टेकड्या लोकांची काम आहेत, त्यांना काही करायचं नाही म्हणून आपल्यात वाद घालून द्यायचं. जसं मी सांगितलं की बाबासाहेबाच्या युनिव्हर्सिटीला नाव द्यावं अशी आपली कोणाची डिमांड नव्हती. कुठल्याही महाराने किंवा कुठल्याही बौद्धाने किंवा कुणी मागणी केली नव्हती. परंतु जसं षडयंत्र आहे, मस्के साहेबांनी खूप चांगले 8 मुद्दे सांगितले की एक षडयंत्र असतं की तुम्हाला कुठे अडकवून ठेवायचं. तसंच अडकून ठेवण्यामध्ये आपल्या विद्वानाला ती लोक बरोबर जाळ्यात पकडतात आणि एक मुद्दा तेच सोडतात आणि आमचे विद्वान ते पेरत बसतात, त्याच्याच आजूबाजूला ठेवत होतात. म्हणून आमचा बाबासाहेबांच्या नामांतराचा प्रश्न 16 वर्ष आमच्या दलित पॅन्थरची एनर्जी वाया घालण्यात आणि शेवटी तिला उद्ध्वस्त करण्यात होऊन गेली. कारण तीच लढाऊ संघटना जर झाली असती तर प्रतिसमता सैनिक दल होतं ते, कारण ती जर वाढली असती तर खूप काही झालं असतं. पण त्या षडयंत्राने लक्षात घेतलं आणि तिला वाढू दिलं नाही. त्याची पूर्ण एनर्जी एका नामांतरामध्ये घालण्यात झाली. शेवटी नामांतरही केलंच नाही, नाम विस्तार केला, जे करायला पाहिजे. आणि त्यात एक परतली खुबी सांगतो तुम्हाला की त्यावेळेसच्या मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे जिल्हे होते ते तोडून नंतर रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी वेगळी केली. त्याच्यातले मोजकेच फक्त खाली महाविद्यालय इथं ठेवले आणि त्याचाही नाम विस्तार केला. आमच्या काहीही लक्षात आलं नाही की आमच्या एनर्जी किती प्रमाणात खर्च केल्या आणि त्या कार्याकर्त्यावर गेल्या. आम्ही एवढे हुतात्मे दिले, सगळं केलं, पण त्याचंही शेवटी फळ काय दिलं. म्हणून मी कालच्या ज्या धम्मदेशने सांगितलं होतं की क्रांतीला फळं आली पाहिजे, ते आली का? आम्हाला काय फळं आली होती? म्हणून त्या युनिव्हर्सिटीमध्ये आमची लोक एवढी मेली त्या नावाकरता. शेवटी नामांतर तर झालंच नाही, नाम विस्तार झाला. पण त्याच्यामध्येही की त्या युनिव्हर्सिटीला एवढं लिमिटेड करून 2 युनिव्हर्सिट्या झाल्या. तुम्हाला माहित असेल, रामानंद तीर्थ दुसरी युनिव्हर्सिटी केली, नंतर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी केली. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आम्हाला निरर्थक चर्चेमध्ये, निरर्थक गोष्टीमध्ये आमच्या पूर्ण एनर्जी खराब केल्या जातात. त्याच प्रकारच्या ह्या एनर्जी आहे की 14 ऑक्टोबर की विजयादशमी. आणि म्हणून त्या भानगडीत आपण न पडता आपण दोन्ही दिवस तेवढेच पवित्र म्हणून, कारण बाबासाहेबांनी दोन्ही दिवसाचा आपल्याला हे दिलं. कारण बाबासाहेबांनी एकच धम्मदीक्षा करायचं नव्हतं ठरवलं. बाबासाहेबांनी घोषणा केल्या होत्या. त्याच भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कोणाची वाट पाहू नका. इथे तुम्ही 5 लाख दीक्षित झालात, तुम्ही दीक्षित झालेल्याने प्रत्येकाने दुसऱ्याला दीक्षा द्या. त्याच्यानंतरचा तुमच्या माहिती करता सांगतो की बाबासाहेबांनी मुंबईच्या रेस कोर्सवरती तिथेच डिक्लेअर केलं होतं की दुसरी धम्मदीक्षा कुठे घेऊ, बॉम्बेमध्ये घेऊ. आणि त्याच्या अगोदर मात्र ते गेले आणि ती दीक्षा तिथे झाली. लोकांनी बाबासाहेबाच्या प्रेताला साक्षी ठेवून त्या दिवशी तिथे दीक्षा घेतल्या. चला आपण तिथे जाऊ. बुद्ध आणि त्याचा धम्म आपल्या हाताशी 3 दिवस आहेत फक्त. आता 26 पर्यंत जायचं कंटिन्यू. ठीक आहे, चालेल. मग आपण आरामशीर विश्लेषण करत जाऊ, कारण 26 पर्यंत पुरवायचं. अडचण अशी होती की मग परत तुम्हाला ते उदाहरण सांगतो की एका जणाने असाच प्रश्न विचारला होता की तुम्ही जर एवढं चांगलं बोलता तर तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागत असेल. उदाहरण सांगतो तुम्हाला. तर त्याला मी उत्तर दिलं होतं की नाही, जर जास्त बोलायचं असेल तर जास्त अभ्यास करायची गरज पडत नाही, कारण नॉलेज असतं तेवढं आणि मग माणूस तेवढं बोलू शकतो. पण जर कमी वेळात बोलायचं असेल तर मग मात्र जास्त अभ्यास करावा लागतो. कारण ते तसंच आहे की जास्त वेळ बोलायला दिलं तर तुम्हाला कळत नाही. इकडची उदाहरणं तिकडची उदाहरणं असं देऊन त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे त्याच्यात 1-2 असतं फक्त महत्वाचं निवडायचं. परंतु कमी वेळात जर जास्त सांगायचंय तर मग मात्र तिथे तुम्हाला नेमके मोती पेरावं लागतात आणि म्हणून जास्त अभ्यास करावा लागतो. म्हणून कोळशाच्या खाणीमध्ये हिरा शोधायचा तर कोळशे खूप उकरावं लागतात.
म्हणून तसंच आहे की आता जर हे 26 दिवस आहेत, आपल्याला भरपूर सांगता येईल 26 तारखेपर्यंत म्हणजे करायचं. आता इथलचं आपण काल बघितलं होतं की धनंजय आणि ब्राह्मण भगवान बुद्धाचे जसे मित्र होते, काही त्यांचे चाहतेही होते. आपण पहिले विरोधकही बघितले आणि हे बघितले. जसे भगवान बुद्धाला चाहतेही होते, काय त्यांचे समर्थकही होते. त्याच्यामध्ये आपण तो कालचा धनंजय आणि ब्राह्मण बघितला होता की त्याची बायको तर भगवान बुद्धाची शिष्या होती, परंतु तो नव्हता. आता दुसरी आहे विशाखा. विशाखा आपण बरंचसं ऐकलेलं आहे, परंतु विशाखाचा जो आजचा हे आहे बाबासाहेबांनी याच्यामध्ये घेतला. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की बाबासाहेबांनी हे रिपिटेशन का केलं. बुद्ध आणि धम्म याच्या ग्रंथामध्ये बरेचसे रिपिटेशन झालेले आहेत ना. का झाले? तर बाबासाहेबांनी प्रत्येक विषयाच्या संदर्भात, जेव्हा बाबासाहेबांनी तिकडे त्यांचे अनुयायी म्हणून घेतले ते वेगळे, आता इथे चाहते आणि मित्र आहेत. कारण हे बाबा तथागताला एवढे आकृष्ट होते हे की त्यांच्या पुढे यांना दुसरं काही हे होतच नव्हतं. म्हणजे ही विशाखाई त्याच प्रकारची होती की ती 7 वर्षाची असताना तेव्हापासून ती तथागताची फॉलोअर म्हणता येईल आताच्या भाषेमध्ये, म्हणजे शिष्य होती. बघूया काय होतं. अंग देशातील भद्य नगरीत विशाखा जन्मली होती. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते. एकदा सेल ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूसह तथागत भद्य नगरीत गेले. विशाखा ही या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी 7 वर्षाची होती. जरी विशाखाचे वय केवळ 7 वर्षाचे होते तरी तिने आपले पितामह मेंढक यांच्याकडे बुद्धाच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. मेंढकाने तिला अनुज्ञा देऊन 500 सहचरणी, 500 दासी व 500 रथ सोबत देऊन बुद्धाच्या दर्शनासाठी तिला पाठवले. आपला रथ काही अंतरावर थांबवून ती बुद्धाजवळ पायीच गेली. बुद्धाने तिला धर्मोपदेश केला आणि त्यांची उपासिका बनली. त्यानंतर पंधरवाड्यात मेंढकाने बुद्ध व त्यांचे अनुयायी यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले. कालांतराने प्रसंजित राजाच्या विनंतीवरून बिंबिसाराने धनंजयाला जेव्हा कोशाल देशात पाठवले तेव्हा विशाखाही आपल्या माता पित्यासह गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले. श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन ह्याचा विवाह करण्याच्या विचारात होता. त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते. हे लोक वधू संशोधनासाठी फिरत श्रावस्ती येऊन पोहोचले. एका दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यास जात असताना त्याच्या दृष्टीस पडली. त्या समयी पावसाची मोठी सर येतात विशाखेच्या सहचारणी आश्रयासाठी धावल्या, पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी ते दूत उभे राहिले होते तिथे पोहोचले. त्यांनी विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे का बदलले नाहीस. ती म्हणाली की जिच्याजवळ भरपूर कपडे आहेत, पण ती जर धावली असती तर कदाचित अवयवाला अपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते. विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अवयत करण्याची स्थिती असते, त्यांना विद्रूप राहून चालत नाही. विशाखाची स्टोरी इथं बाबासाहेब लिहितात. त्यावेळेची जी परिस्थिती होती की विशाखा ही श्रावस्तीमध्ये जाते आणि ती त्याच वेळेस मिगार नावाचा एक मोठा श्रेष्ठी आहे, त्याच्याही मुलाचं लग्न करायचंय आणि म्हणून तो वधू संशोधनाकरता म्हणजे त्यावेळेच्या त्याच्या मुलाच्या किंवा सुनेच्या संशोधनाकरता तो काही माणसं पाठवतो. त्यावेळेच्या ज्या प्रथा असतील त्या प्रथेनुसार विशाखा आणि त्या मैत्रिणी नदीवर आंघोळीला गेले असते. ते 5-7 जण तिथं उभे असतात आणि पाऊस येतो आणि पाऊस येतो म्हणून सगळ्या मैत्रिणी पळतात जोरात, पण ही काही पळत नाही, आरामशीर चालते, पावसात भिजली तरी जाते आणि ती लोक तिला बघतात. आता हे लिहिण्याचं काय कारण होतं की बाबासाहेबाला एवढं काय अलंकारिक लिहायचं होतं का? त्याच्या पाठीमागचा मेसेज काय आहे की त्यावेळेस आणि आताही शक्यतो आपण स्त्रियाला आताही बाया काय म्हणतात, मुलीच्या जातीने लवून भजून चाललं पाहिजे, मुलीच्या जातीला हे आलं पाहिजे, मुलीच्या जातीला ते आलं पाहिजे. ते तिथूनच आलं. आता हल्ली आपण नाही सांगत, आता म्हणजे वेगळंच सांगतो आपण. नवरी गायाची झाली तरी बाई सांगते, जास्त काही लाड करायचा नाही, सासू जास्त काही बोलली की 2 कानपटात देऊन घरी निघून ये, आपण सांभाळून घेऊ. पण त्यावेळेसचे नव्हते सांगत. म्हणून त्यावेळेस त्यांनी पाहिलं की विशाखा पळत नाही आणि हे वधू संशोधनाकरता होते, म्हणून तिलाच ते विचारतात की तुझ्या मैत्रिणी तर धावत गेल्या, तू का नाही धावलीस. तर ती सांगते पहिलं कारण की त्या धावल्या तर त्यांच्याकडे घरी कपडे नसतील, भिजले तर बदलायला दुसरे कपडे नसतील, माझ्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे
की मी जर धावले असते आणि पडले असते तर मग मात्र मला कुठे ना कुठेतरी मार लागला असता किंवा माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी याच्यावरती उरण ओढले असते. आजही तुम्ही नाविलाजाने किंवा ना तर बघायला गेलं तर मुलीचा बघण्याचा कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतंय? सौंदर्यच बघतात ना. आजही जर मुलीला बघायला गेलं तर मुलीचं सौंदर्य बघितलं जातं. कारण मुलीच्या तोंडावर जर काही व्रण असतील तर लोक ते व्रण आहेत म्हणून तिच्या बुद्धीची कुठेही चिकित्सा केला जात नाही, परंतु फक्त चेहऱ्यावर व्रण आहे किंवा कुठला तरी व्यंग आहे किंवा डोळ्यात व्यंग आहे, नाकात व्यंग आहे, कानात व्यंग आहे म्हणून नाकारल्या जातात. त्यावेळेसही तसंच असेल ना. म्हणून ती विशाखा उत्तर देते की जर मी पडले, मी जर काही झालं तर मग तो जर व्यंग आला तर लग्नाला आलेल्या मुलीला एखाद्या दुकानात ठेवलेल्या सामानासारखं असतं की त्या मालावर थोडा जरी खरोच आला तरी लोक त्याला घेत नाहीत. त्याचप्रमाणे मुलीचंही असतं. मुलीच्या बापाला मग त्रास होतो. म्हणून आजही बऱ्याचशा गोष्टी काही काही गोष्टी सांगितल्या जातात की मुलीच्या बापाला खूप त्रास होतो. ती अनाडी ठेवली तरी त्रास आहे आणि जास्त शिकवली तरी त्रास. दोन्ही बाबतीत त्रास आहे. का त्रास आहे? जर अनाडी ठेवली तर नोकरीवाला नवरा भेटत नाही, त्याला शिकलेली पाहिजे ना. आणि जास्त शिकवली तर तिला अनुरूप भेटत नाही. दोन अडचणी आहेत की नाही. म्हणून आजच्या पित्याने काय करायला पाहिजे की जास्त वेळ मेल्यापेक्षा पोरीला आपल्या पायावर उभं केलं पाहिजे. आणि अनुरूप बघताना मग जर ही इंजिनियर आहे तर मात्र इंजिनियरचाच आग्रह धरू नये. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की का नाही अनाडी करून द्यावा. साला भाकरी तर करेल की नाही घरी येऊन. आजपर्यंत स्त्रियांनीच चपात्या केल्या की नाही. मग याच्यात प्रथा जरा बदला ना. तिनं सांगायचं मी जाते नोकरीला, तू लेकरं सांभाळून घर घरी स्वयंपाक. का नाही होणार? परंतु पुरुष सत्ताक संस्कृतीमध्ये तो अनाडी असला आणि बाई नोकरी करणारी असली तरी तो दादागिरी करतो. कारण का झालं? हे पुरुष सत्ताक संस्कृतीमध्ये झालं. आणि आम्ही शिकवतानाही आमच्या मुलीला तेच शिकवत आलो की बाई तुझं काम काय? तू केवढी नोकरी केली, केवढी बॅरिस्टर झाली तरी चूल आणि मूल हे तुझं काम आहे. आपण हे शिकवणं सोडून दिलं पाहिजे. कारण दोघंही जर कमवत असतील तर दोघांनी काम केलं पाहिजे. दोघांनी एकमेकाला आधार दिला पाहिजे. म्हणून पती आणि पत्नी होता कामा नये. आता ते दोघं सहचारी झाले पाहिजे, है की नाही. आणि म्हणून मुलीच्या बापाने किंवा मुलाच्या बापाने दोघांनी तेवढ्या समजदारीत असलं पाहिजे की मुलाच्या बापाने मुलगी आणताना तो विचार केला पाहिजे की मी माझी मुलगी माझ्या घरी आणते. कारण हा विचार जर त्याने त्या सुने करता केला तर त्याच्या पोरी करताही तो विचार होईल. म्हणून प्रत्येक गोष्टीत जर केला तर प्रत्येक गोष्टी साध्य होतात. आणि म्हणून बुद्धाचं तत्वज्ञान तेच आहे की सगळ्या जगाने जर बुद्ध स्वीकारला तर युद्ध होतील का? कारण सगळं जग स्वीकारत नाही. आणि म्हणून ते होतं. आणि म्हणून विशाखेच्या बाबतीत ते बघायला गेलं त्या प्रथेनुसार त्याने उत्तर दिलं होतं की मला माझा शरीरही सांभाळलं पाहिजे. राहायला प्रश्न कपड्याचा, तर माझ्या घरी कपडे भरपूर आहेत म्हणून मी धावले नाही. आजही आपण मुलीकडे कपड्यावरून याच्यावरून बोलल्या जातात. कारण आजही स्त्रीच्या पोशाखावरतीही नावं ठेवल्या जातात की तिने काय घालावं, काय घालू नये. संस्कारित दृष्ट्या काही गोष्टी जरी खऱ्या असतील पण काही गोष्टी मात्र ह्या विचार स्वातंत्र्य किंवा बाकी स्वातंत्र्यानुसार झाल्या पाहिजे. आणि त्या घरातून आपल्या सुरुवात झाल्या पाहिजे. जर आपण आपल्या घरातून सुरुवात नाही केली, कारण आता होतं काय की आपण आपल्या घरापासूनच सुरुवात भेदभावाला करतो. मुलगा आणि मुलगी जर असेल तर इथून सुरुवात होते आपली की आपण मुलाला ट्रीटमेंट वेगळे देतो. मुलाला कधी तुम्ही म्हटले का की बाबा कुठे चाललास रे, 6च्या आत जरा घरी ये? पण पोरीला आवर्जून सांगितलं जातं की नाही. मी असं नाही म्हणत की पोरीला परमिशन द्या 10-11 वाजेपर्यंत, पण ते पोरालाही शिकवा ना. पोरालाही कळू द्या की तूही घरी आलं पाहिजे. तूही म्हणजे फालतू कुठं नाही फिरलं पाहिजे. जसं तिच्याकरता शिस्त आहे तशी तुझ्याकरताही शिस्त आहे. जर ही शिस्त दोघांनाही लावली तर बाहेरच्या जगामध्ये जे हे कुकर्म होतात ते होणार नाही. आणि म्हणून बुद्ध धर्म भगवान बुद्धांनी तुम्हाला का परमिशन दिली चेंज करायला की जशी परिस्थिती असेल आणि जसा
काळ असेल त्याप्रमाणे तुम्ही बदललं पाहिजे. विशाखा घरी परतल्यावरती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला. त्याची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरविला गेला. प्रसन्नजिताला जेव्हा हे समजले तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्यांना इच्छा दर्शवली. धनंजयाने राजा व त्याचा परिवार, मिगार, पुण्यवर्धन आणि त्यांचे सहकारी यांचे भव्य स्वागत केले. आदरातिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले. वधूचे अलंकार करण्यासाठी 500 सुवर्णकारांची योजना केली गेली. धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाह प्रित्यर्थ धनाच्या 500 गाड्या, सुवर्णपात्रे व पशुधन इत्यादिकाच्या 500 गाड्या अर्पण केल्या. जेव्हा विषयकाला निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला 10 सूचना सांगितल्या, ज्या पलीकडच्या खोलीत मिगाराने ऐकल्या. त्या सूचना अशा होत्या: घरातील अग्नी बाहेर न देणे, बाहेरचा अग्नी घरात न देणे, जो कोणी परत काही देईल त्यालाच काही देणे, जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे, जो देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे, प्रसन्नपूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि ग्रहदेवतेचा आदर करणे. दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ 8 गृहस्थाची नियुक्ती केली. त्याच्यावर कसला आरोप आला तर त्याची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते. आपली सोन श्रावस्तीच्या जनतेने पाहावी अशी मिगाराची इच्छा होती. आपल्या रथात उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा जनता उभी होती. जनतेने विशाखावर उपहाराचा वर्षाव केला, पण तिने त्या सर्व वस्तू जनतेत वाटून टाकल्या. मिगार निगठ्ठाचा उपासक होता. विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निगठ्ठांना पाचारण केले आणि त्याचे स्वागत करण्यास तिला बसवले. पण त्यांची नग्न अवस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले. निगठ्ठाने हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे. मग मिगाराने कालहरण करण्याचे योजिले. एके दिवशी मिगार भोजनास बसला होता व विशाखा त्याला पंख्याने वारा घालीत होती. इतक्याच घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिने दृष्टपटीत आले. मिगाराची त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली, पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन सुरू ठेवले. हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली, कृपा करून पुढे जा, माझे ससूर शिळे अन्न खात आहे. मिगाराला राग आला. त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली, पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचासमोर मांडण्याचे मान्य केले. त्यांनी तिच्या विरुद्ध केलेल्या सर्व आरोपाची चौकशी केली आणि तिला देशमुक्त ठरवले. आपण आता ती सोयरीक म्हणतो तशी तिची सोयरीक झाली मिगाराच्या मुलाबरोबर. इथे काही सुचत आहेत की मिगाराच्या घरी जाताना धनंजयाने हा तिचा वडील तिला काय सल्ला देतो जाताना. आजही आपण बऱ्याचशा गोष्टी आई मुलीला सांगत असते जाताना, पाठवणी करताना, किंवा आपणही शिकवत असतो. म्हटल्याच जातं की मुलगी हे परधन आहे. आजही आपण शिकवताना तेच शिकवतो की मुलगी परधन आहे. आणि ह्या प्रथा तेव्हापासून चालत आल्या. मग तेव्हा बुद्धाच्या काळामध्ये की जेव्हा विशाखा मिगाराच्या घरी निघाली तेव्हा तिच्या बापाने तिला काही 10 गोष्टी सांगितल्या होत्या. तर त्या 10 गोष्टी काय होत्या तर पहिले, आणि सासऱ्याने बाजूच्या खोलीत ऐकल्या होत्या. आता आपणही वरवर घेत असाल, पण ह्या वरवर घेणाऱ्या गोष्टी नाहीत, त्यांनी तो दिलेला सल्ला आहे. परत त्यावेळेस जसं आता आपल्याकडे हुंड्याची पद्धत आहे की नाही, आता तुम्हाला माहिती आहे की नाही, पण पूर्वजन्मीची माझ्या वडिलाला मी विचारलं होतं की तुमची लग्न कशी होत होती. आता जे मुलीला हुंडा द्यावा लागतात ना, माझे वडील म्हणतात नाही आम्हाला हुंडा नव्हता मिळत, आम्हीच घरात पैसे देतो, तेव्हा आम्हाला बायको मिळत होती. म्हणजे त्यांच्यात घरात देणे हा प्रकार होता. तर काय द्यायचे तर म्हणे 2 पायल्या गहू आणि काहीतरी पैसेही द्यायचे, तेव्हा आमचं लग्न व्हायचं. म्हणजे आपल्यामध्ये ही प्रथा मुलीला देणं ही पहिल्यापासूनची होती. आता त्या शिकले सवरले ना, आता हुंडे घ्यायला लागले, तो भाग वेगळा आहे. इथे जेव्हा मिगार आणि ही विशाखा मिगाराच्या मुलाबरोबर लग्न होते आणि जेव्हा ती निघते तेव्हा हिचा वडील, विशाखेचे वडील, तिला 10 उपदेश करतो. त्या 10 उपदेशामधला पहिलाच उपदेश आहे की तो म्हणतो घरातला अग्नी बाहेर देऊ नये किंवा बाहेरचा अग्नी घरात घेऊ नये. काय आहे याचा अर्थ जर ऐकताना आपण गेलं तर अग्नीचे 3 अर्थ आहेत. अग्नी जाळतो बी ना, आणि अग्नी अन्न
शिजवतोय. मग ह्या अर्थाने त्याने सांगितलं होतं की तुला जर समजा की आपल्या घरामध्ये जर त्या अग्नीने काही वाईट होत असेल तर दुसऱ्याचा अग्नी आपल्या घरात घ्यायचा नाही, किंवा आपल्या घरातला अग्नी बाहेर जाऊ द्यायचा नाही. याचे दोन अर्थ होते. काय होतं की आपल्या घरात जर काही असं वाईट असेल तर त्याची वाच्यता आपण बाहेर करू नये. की आजही आपण कसं होतं की म्हणतात ना, पहिल्यापासून सासूर सून सासूचा चुगली करते आणि सासू सुनेची चुगली करते, हे दोन अग्नी आहे की नाही. मग त्यावेळेस त्याने काय सांगितलं होतं की आपल्या घरातला अग्नी बाहेर जाता कामा नये आणि बाहेरचा अग्नी आपल्या घरात येता कामा नये. म्हणजे जर वाईट कुठलीही गोष्ट असेल तर ती आत आपल्याला बाहेरून घ्यायची काही गरज नाही. विशाखे तू जिथे जातील तर बाहेरचे लोक तुला काही ना काहीतरी चुगल्या सांगतील, त्या तू ऐकू नकोस. म्हणजे हा अग्नी आहे, बाहेरचा अग्नी तू घरात घ्यायचा नाही. किंवा तुझ्या घरामध्ये जर असं काही असेल तर ते तू बाहेर सांगता कामा नये. ह्या दोन गोष्टीच्या नंतर तिसरी गोष्ट काय सांगितली होती त्यांनी, जो काही परत देईल त्यालाच देणे. आता याचे दोन अर्थ होतात की जो आपल्याला काही देईल आपण त्याला द्यावं. कधी कधी बुद्धाच्या याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की जसं तुम्हाला सांगितलं की भिक्षू फुकट जेवत नाही, याला तोही एक अर्थ आहे की तू त्यांनाच दे की जे तुला काही ना काहीतरी देतील. दुसरी गोष्ट काय आहे की आपण दुसऱ्याचं घेतो पण आपलं देत नाही, किंवा आपलं देतो आपल्याला दुसरं कोणी देत नाही. मग चांगल्या गोष्टी असतात किंवा वाईट गोष्टी असतात. त्याच्यात मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की भिक्षुकडे दोन प्रकारचे असतात की भिक्षूला काय भेटलं आणि काय नाही भेटलं. ते एका भंतीजीला शिव्या जरी भेटल्या तरी त्यानं सांगितलं मला भिक्षा भेटली. त्या प्रकारे जिथं विशाखेला उपदेश देताना तो निगार धनंजयने तिचा वडील तिला सांगतो की तुला जे देतील त्याला तू दे. दुसऱ्या वाक्यात तो सांगतोय की तुला ज्याने नाही दिलं त्याला तो देऊ नको. म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे की ज्याच्याकडून तुला चांगला उपदेश मिळेल त्याच्याकरता तूही आदर सत्काराला पात्र राहा. पण जो कोणी तुला वाईट शिकवणूक देत असेल मात्र त्याचा आदर सत्कार करायची काही तुला गरज नाही. आता इथे आपण ह्या जमान्यात सांगायचं झालं तर काय सांगू आपण की बाबा सासू चांगली वागत असेल तर तूही सासूशी चांगली वाग ना. सासू खराब वागत असेल तर तू काही खराब वागू नको. जेवढं सुधारता येईल तेवढं सुधारण्याचा प्रयत्न कर. याचे अर्थही तसेच आहे की जर जो तुला देत असेल तर तू त्याला दे, म्हणजे आणि जो कोणी देत नसेल तर त्याला देऊ नको. जो नाही देणार, जो जो देईल त्यालाही आणि जो नाही देणार त्यालाही. आता याच्यात दोन अर्थ सांगितले. परत त्याने तेही सांगितलं जो देईल त्यालाही देईन, जो नाही देईल त्यालाही दे. याचा अर्थ कसा आहे की एखादा माणूस अनाथ आहे, तो तुला काही देऊ शकेल का? नाही. मग अशा वेळेस मात्र तू त्याला दे, त्याला मदत केली पाहिजे. आता कधी कधी आपण काय म्हणतो की त्याने आम्हाला जे दिलं तेच आम्ही त्याला परत देऊ. मग आता एखाद्याने आपल्याला शिवी दिली म्हणून आपण त्याला शिवी द्यायची का? प्रश्न पडतो ना आपल्या पुढे की ज्यानं ते आपल्याला दिलं तेच आपल्याला देऊ. इथे खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे की त्याने कुणी दिलंय ते आपण घेतलंय की नाही. आता समजा मी एखाद्याला शिवी दिली आणि त्याने ती स्वीकारलीच नाही, मग ती कोणाजवळ राहील? ज्याच्याकडेच राहील ना. मग जे वाईट आपण स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे आपल्या हातामध्ये आहे. साधं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला की जर तुम्ही आलात, मी आलो तुमच्याकडे, मी तुम्हाला म्हटलं की मला 10 रुपये द्या. आता तुमच्यावर असल्यावर तुम्ही मला दिले समजा, तर मी ते स्वीकारले ना. पण तुम्ही तुमच्याजवळ असून नाही दिले तर ते कोणाजवळ राहिले? ज्याच्या त्याच्याजवळ. तसंच आहे शिवीचं, तसंच आहे वाईट शब्दाचं की जर आपल्याविषयी कोणी वाईट बोललं तर ते आपण स्वीकारलं तर मग मात्र ते आपल्याला लागू पडतं. कोणी किती शिव्या दिल्यानं आपण नाही स्वीकारलं तर काय होणार आहे? त्याच्या
त्याच्याजवळच राहते. आणि म्हणून ते आचार्य रजनीश खूप चांगलं उदाहरण द्यायचे. कधी कधी पिक्चरमध्ये आलं की एखादा माणूस आपल्याकडे पाहून जेव्हा थुकतो तेव्हा त्रास कोणाला होतो? आपण करून घेतो, पण त्रास खरा त्याला असतो ना, कारण त्याच्या मनामध्ये जलन असते. आपल्याला काही माहिती नसतं याच्या आपल्याविषयी त्याच्या मनात काय दुःख त्याला असतं, आणि ते दुःख प्रदर्शित करण्याकरता त्याला तोंड वाकडं करावं लागतं ना. थुकण्याकरता त्रासच करावा लागतो की नाही. आणि म्हणून कुठली गोष्ट घ्यायची आणि कुठली गोष्ट नाही घ्यायची हे विशाखेला तिचा बाप सांगतो की तू वाईट गोष्ट जर नाही स्वीकारली तर ती तुझ्यापर्यंत येणार नाही. पण तुला जर कोणी एखाद्याने नाही दिलं तरी तू त्याला दे, कारण जर तो मजबूर असेल. म्हणून त्या सांकेतिक गोष्टी तो तिला सांगतो. मिगार एका याच्यामध्ये बसून त्या ऐकत असतो की बाप मुलीला काय शिकवतो म्हणून. आणि ही शेवट त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे की जो देईल त्यालाही दे आणि जो नाही देणार त्यालाही देणे. प्रसन्नतापूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे आणि प्रसन्न व प्रवर्जित राहील अशी खबरदारी घेणे. आणि त्यांनी सांगितलं की जिथेही बसशील, जेही जेवण करशील ते मात्र प्रसन्नतापूर्वक केलं पाहिजे. बसतानाही तू घरी प्रसन्नतापूर्वक बसली पाहिजे. नाही तर आता हल्ली काय होत आहे, आपण काही जरी नाही पडलं तर बाई भांडे तरी आपण दे ना, नाही आपण जमलं तर नाहीच काही करता आलं सासू तर देते भांडे फेकून. आपण त्याच्यावर समजायचं की काहीतरी प्रसन्न काम नाहीये. त्यावेळेस तो शिकवताना विषयकाला सांगतो की सगळ्याच गोष्टी प्रसन्नतेनं करायला पाहिजे. जेवतानाही प्रसन्नता असली पाहिजे, बसतानाही प्रसन्नता असली पाहिजे, बोलताना चालताना प्रसन्नता असली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे 10. आणि ते शेवटचं सांगतो की आपल्या घरामध्ये असणारी ग्रहदेवता. आता त्यावेळेस कुठली तरी ग्रहदेवता असेल का? असेलही, सांगता येत नाही. कारण सुजात विशाखाला सांगताना तिचा बाप जर सांगत असेल की ग्रहदेवता, पण आज जर आपण त्याचा तर्काने बघितलं तर आपल्या घरातली ग्रहदेवता कोण आहे? आई वडील आहेत आपले. ग्रहदेवता म्हणजे आपले वडीलधारी लोक आहेत. तेव्हाही तिने सांगितलं असेल की आपल्या घरातल्या ग्रहदेवताचा मात्र मान सन्मान आणि आदर सत्कार केला पाहिजे. हे 10 उपदेश विशाखाचा बाप विशाखेला देतो. जाताना तिला तो देतो आणि ती जाते. हा मिगार तिचा सासरा आहे, तो निगठ्ठनाथाचा भक्त आहे. निगठ्ठनाथ म्हणजे महावीर. त्यावेळेस 2 होते. निगठ्ठाचा अर्थही काय माहिती आहे का तुम्हाला? निगठ्ठनाथ मग काय म्हटलंय त्यांनी? त्या शब्दाचा अर्थ सांगितला की ज्यांनी गाठी सोडल्या. निगठ्ठ म्हणजे गाठ. महावीराचं तत्वज्ञानच त्याच्यावर आहे की त्यांनी मनातल्या गाठी सोडत गेलेला आहे. तो निगठ्ठनाथ म्हटलं त्याला. आणि मिगार हा निगठ्ठनाथाचा भक्त आहे. आणि मग आता घरी सून आल्यावर तो कोणाचा आदर सत्कार करायला सांगतो? त्याच. आताही जर लग्न झाल्या तुमच्याकडे असेल की नाही, पण काय होतंय की आल्या आल्या आपलं जे कुलदैवत असेल की नाही, नवरीला नवऱ्याला पाठवतात त्याच्या पाया पडायला. कुलदैवत म्हणतात की नाही. अजूनही आपल्यामध्ये प्रथा आहेत. बरेचसे लोक इकडं नमो तसं म्हणून लग्न लावलेलं असतं, पण जाताना आम्ही लग्न झालं की मग कुठल्या तरी याच्या पाया पडायला पाठवायचं असतं. शक्यतोवर आपले दैवत बी मग खंडोबा, जेजुरी ह्या प्रकारचे असतात. तर ग्रहदेवता म्हटल्यापेक्षा किंवा गुरुची पूजा केल्यापेक्षा आपल्या घरामध्ये असणारी आपली दैवत आहे, आई आहे, वडील आहे, सासू आहे, सासरे आहे, की जे शिगाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी शिगालाला सांगितलं होतं. तिथंच विशाखेला तसंच सांगितलं असेल की त्यांनी आपल्या ग्रहदेवतेची पूजा करावी. ग्रहदेवता म्हणजे तिची सासू आणि सासरेच असतील. पण हा निगठ्ठनाथाचा भक्त असल्यामुळे तेव्हा निगठ्ठनाथाचे शिष्य, जसे भगवान बुद्धाचे शिष्य भिक्षू होते, तसे निगठ्ठनाथाचे जे शिष्य होते ते नग्न साधू असायचे. आणि म्हणून त्यांनी घरी बोलवले. हिनं ते नागडे साधू पाहिले, हिला त्याची कळस आली, हिनं काही त्याची सेवा केली नाही. सासऱ्याला राग आला ना. मग सासरा बोलला तू काही राहायचं नाही, तू तुझ्या माहेरी निघून जा. पण त्यावेळेस तिच्या बापाने 8 सेवक तिच्या सोबत दिले होते. जसं मी आता हुंड्याचं काम सांगितलं की नाही, तर त्यावेळेस ते दायक द्यायचे, गायी देणं किंवा 500 गाड्या भरून हे देणं. तर त्याच्याबरोबर त्याच्या 8 सेवकही पाठवले होते. आणि त्या सेवकाचं काम कसं होतं,
की जर विशाखेने काही गुन्हा केला तर तिच्या घरच्यांनी पहिली कंप्लेंट या 8 जणांकडे करायची. मग हे 8 जण तिची चौकशी करतील आणि त्याच्यात जर दोषी आढळले तर मग विशाखाला सजा, नाही आढळली तर मग मात्र नाही होणार. हे 8 सेवकाचं तिच्या काम होतं. आणि म्हणून हा निघट्टनाथाच्या त्या सेवकाची ही सेवा काही करत नाही, कारण ते नागडे साधू असतात. ते म्हणते यांची सेवा करण्यात काही अर्थ नाही. आणि विशेषतः 7 वर्षापासून भगवान बुद्धाची सेविका असते, ती भगवान बुद्धाची अनुयायी असते, उपासिका असते 7 वर्षाची असताना. आणि आताही जर समजा आपण जेवढे सुज्ञ झालो, आजही आपण हे धम्म आणि हा ग्रंथ ऐकल्यानंतर मला नाही वाटत की तुमच्यातली कुणीही ते कुठल्याही आईला किंवा देवीला आता नवस करतील, कारण तेवढ्यात आपली सुधारणा झालेली असते, किंवा आपल्याला तेवढं समजलेलं तरी असतं. आणि एकदा आपल्याला समजलं की मात्र आपण त्या अधम्मापासून विरक्त होतो. ती तर 7 वर्षापासूनची भगवान बुद्धाची सेविका होती, भगवान बुद्धाची शिष्या होती. आणि मग तिला तर दुसरा पंथ किंवा दुसरा धम्म आवडणं शक्यच नव्हतं, कारण तिला ते पटणंही शक्य नव्हतं. आणि म्हणून तिने त्यांची सेवा करण्याचं तिनं नाकारलं. आणि मग तेव्हा पण त्या मिगारावरती ते बंधनकारक होतं, म्हणून त्या 8 लोकांकडे ती कंप्लेंट होती. आणि जेव्हा ते 8 लोक ती सगळी चौकशी करतात तर ते म्हणतात त्यांनी तीच चौकशी केली असेल ना, की बाबा तिला जर नाही आवडत, तिचा पंथ वेगळा आहे, ती जर भगवान बुद्धाची शिष्य आहे, तर तू का नागड्या साधूची पूजा करायला सांगतो, तिला का हे करायला सांगतो. आणि मग ते सांगतात की नाही, हिला परत पाठवता येणार नाही. आता त्याच्यामध्ये नियम असेल की जर समजा तिला पूर्ण चौकशी झाल्यानंतर ती निर्दोष झाली आणि त्याला पाठवता येत नाही, पण त्यावेळेस विशाखे अट्ट धरते की नाही आता मला जायचंय परत, मग त्यावेळेची पद्धत असेल ना. आजही कोर्टाने जर समजा तुम्हाला फारकती नाही दिली तर तिलाच वागावं लागतं की नाही. कोर्टात एखादी केस झाली, टाकतात ना, सोडचिठ्ठीची केस झाली आणि कोर्टाने सांगितले की नाही सोडचिठ्ठी नाही होऊ शकत, जबरदस्त वागवावंच लागतं ना मग. परंतु असा निर्णय झाल्यावरती विशाखा म्हणते आता मी नाही राहणार. ते बिचारे माफी मागतात दोघही जण की आमच्याकडनं चूक झाली, आम्ही तुला म्हटलो. आणि मग ती आड घालते की जर मला इथं तुम्हाला राहायचं तर मग मात्र भगवान बुद्धाला तुम्ही निमंत्रण दिलं पाहिजे. आता ती निमंत्रण दिलं पाहिजे हे मान्य तर करतात, आणि मग भगवान बुद्धाला निमंत्रण दिल्या जातं. आणि मग भगवान बुद्ध तिथे त्यांच्या घरी भोजनदानाला येतात. त्याने तिच्या विरुद्ध केलेल्या सर्व आरोपाची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरवले. त्यावर विशाखाने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठवण्याची सिद्धता केली जावी. मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली. भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू परिवार यांना आमंत्रण दिले जावे अशी आट घालून विशाखेने त्यांना क्षमा केली. त्याने तसे केले, पण निगठ्ठाच्या दडपणामुळे सरबराई काम त्यांनी विशाखावर सोपवले व फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धाचे प्रवचन पडद्याआडून श्रवण करण्यास मान्यता दिली. पण प्रवचनाचा प्रभाव त्यांच्यावर एवढा पडला की तो उपासक बनला. विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली. ह्यानंतर तो तिला माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला. ह्यानंतर तिला मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले. अशा रीतीने विशाखेची दृढ श्रद्धा होती आणि विशाखेने ते कबूल करून घेतलं त्यांनी की तुम्हाला भगवान बुद्धाला निमंत्रण द्यावं लागेल. भगवान बुद्धाला निमंत्रण देऊ बोलले, पण कारण हा महावीराचा भक्त होता ना. आजही पगडा माणसाच्या मनावर जर असला तर लवकर जात नाही. तुम्हाला मी माझ्या ह्याच्यातली गोष्ट सांगतो. आता माझे वडील जे भिक्षू आहेत ना, आमच्याकडे बकऱ्या होत्या त्यावेळेस, आणि त्यांना एवढं वेळ होतं खंडोबाचं की त्या आमच्या याच्यात बकरीनं जर समजा 5 बकरं झाले की त्यातलं एक ते खंडोबाला सोडायचे, कापायचे नाही, ते जाणं सोडायचे. गावात तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, गावात जाणं सोडल्या जायचं की ते त्याच्या नावाने सोडून द्यायचं. हे वडिलाच्या मनामध्ये होतं. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की ते भंतेजी झाले. आम्हाला काही नव्हतं वाटत, दिलं बकरू सोडून केलं, कारण आमच्या डोक्यातही काही बुद्ध तोपर्यंत व्यवस्थित गेलेला नव्हता. आणि मग बाबा ते बकऱ्याचे पिल्लं देऊन सोडायचे बोकड्या. त्या गावात ते बोकडे एवढे मोठमोठे झाले ते बैलाला मारू लागले, कारण फुकट चरून यायचं ना कुठेही. आणि ते जाणं म्हटल्यावर गावातले लोकही मारत नव्हती त्यांना. कोणाच्या शेतात जायचे, कोणाच्या शेतात खायचे. ते एवढे मोठमोठे झाले
की रस्त्यावर बैलाला अडवायचे ते, म्हणजे एवढा ते बकरे झाले. आणि मग एक दिवस आमच्या गावातल्या त्या लोकांनी ठराव केला की हे खंडोबाचं बकरू हे खंडोबालाच कापलं पाहिजे. आणि मग ते जाणं सोडलेले 2 बकरे त्याने त्या खंडोबाला कापले आणि पुऱ्या गावाला पंगत दिली. त्या दिवशी काय माहिती माझ्या वडिलावर तो परिणाम झाला की नाही, म्हणे मी जाणं सोडलं होतं, यांनी कापलं कसं काय. लोक म्हणे ते खंडोबाचं होतं, आम्ही दिला खंडोबाला, काही करता बी यायला नाही यायला. आणि तोपर्यंत हे भिक्षू झाले होते. आणि मग यांनी त्यांना समजून सांगितल्यावर मग ते गावातली शेती विती सगळी विकून भंतीजी बरोबर आले. म्हणजे परिवर्तन होतानाही माणसाचं कसं होतं. तसंच विशाखेने तिच्या सासऱ्याला आट घातली की तुम्ही बुद्धाचं प्रवचन आणि त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे. पण त्यांनी सांगितलं की तू काही आमच्यावर आग्रह करू नको की आम्ही त्यांचं प्रवचन ऐकलंच पाहिजे, आम्ही बाजूला राहून प्रवचन ऐकू. ती म्हणजे काही हरकत नाही, कारण तिला गॅरंटी होती की भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकल्यावर हे लांब राहूच शकत नाही. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, इथेच प्रवचनात सांगितलं होतं की जेव्हा अंगुलीमालाला प्रवृत्त केलं भगवान बुद्धांनी, तेव्हा त्यावेळेच्या एका डाकूने तो म्हातारा झाला आणि आपल्या मुलाला प्रशिक्षण दिलं होतं. आणि त्यांनी वॉर्निंग दिली होती की सगळ्याचे प्रवचन ऐक पण बुद्धाचं प्रवचन ऐकू नको. तो पोरगा म्हणे का, तू प्रवचन ऐकलं की म्हणे तू आपला धंदाच नाही करू शकणार. आता कुणालाही जर ही गोष्ट करू नको म्हटलं की माणसाला ती हटकून करावी वाटते. आणि त्या पोराला तर त्यांनी पूर्ण दरोड्याचं, चोरी करण्याचं, याचं त्याचं ट्रेनिंग दिलं होतं. तसं विशाखेने सांगितलं होतं की प्रवचन ऐकलं की हा बदलणार आहे. त्या दरोडेखोराने सांगितलं होतं मुलाला की कधी जर चुकून तू गेला असाल कुठं बुद्धाचं प्रवचन चालू असलं तर कानात बोटं घालून निघून जा. पण पोराला कुतूहल होतं, एवढंच ऐकल्यानं काय बिघडणार आहे. म्हणून एका ठिकाणी प्रवचन चालू होतं आणि तो त्या गेटहून फक्त जाता जाता त्याने काही शब्द त्याच्या कानावर पडले, परत त्याने बोटं घातले, तो निघून गेला. बापाचे शब्द त्याला आठवले. काही दिवसांनी प्रसंजित राजाच्या याच्यामध्ये तो चोरी करतो आणि पकडला जातो. आता त्याचं नाव असतं अंगुलीमालासारखं मोठा डाकू म्हणून. तर प्रसंजित राजा सांगतो की याला शिक्षा तशी नका देऊ, याच्याकडून सगळे गुन्हे कबूल करून घ्या. आजही तुम्ही पोलिसांनी पकडलं की ज्या गुन्ह्यात पकडलं तेवढंच नाही करत, ते चांगली 3rd डिग्री देतात आणि काय मागं केलं तेही विचारून घेतात. सगळं एकदा का सापडला माणूस की मग सगळं कबूल करावंच लागतं. तसं त्या राजाने सांगितलं की याच्याकडून काय मागे केलंय यांनी ते सगळं कबूल करून घ्या. पण त्यावेळेचा जो कोणी चौकशी अधिकारी होता त्याला वाटलं हा तसा काही कबूल होणार नाही. मग कसा कबूल होईल, तर म्हणे याला जास्त दारू पाजा, दारूच्या नशेत हा सगळं सांगून टाकेल. बरं नुसती दारूच नाही पाजली त्याला, तर काही नर्तकी आणल्या त्या पुढे नाचायला. आता हा दारूच्या नशेत होता, दारूच्या नशेत माणूस स्वर्गात जातो. दारू पिणाऱ्याला तुम्ही जाऊन विचारा, कारण त्याला इंग्लिश येत नसली तरी तो इंग्लिश बोलायला लागतो. तुम्ही जर बघितलं दारुड्या माणसाचं तुमच्या घरात जर कोणी असेल तर अनुभव घेऊन सांगा, त्याला इंग्लिश येत नसेल तरी घेतल्यावर मात्र तो इंग्लिश बोलायला लागतो. तसं याला दारू पाजले पुढे नर्तकी. पण याच्या डोक्यात त्यावेळेच्या याच्यात प्रवचनात त्याने ऐकलेलं होतं की स्वर्गात गेलं की अप्सरा माणसाच्या पुढे नाचतात. याला वाटतं मी स्वर्गात आलो. तर स्वर्गात आलो म्हटल्यावर तो नशेतच असतो. त्याच्या बाजूला एक जण बसलेला असतो, त्याला विचारतो अरे आपण स्वर्गात आलो का काय. आता यांना वाटतंय हो म्हणे आपण स्वर्गात आलो. तो बाजूला बसलेला आहे, आपल्या पाप पुण्याचा हिशोब तो लिहितोय. आणि आता तू काय काय मागे पाप केलंय ते सगळं सांग, म्हणजे तरच इथं आपल्याला पुढे अप्सरा नाचताना दिसतील. कारण खरं सांगावं लागतं, इथं खोटं सांगितलं तर मग मात्र परत पृथ्वीवर पाठवतील. आता याचं मन होतं, वाटतं ठीक आहे आलो स्वर्गात, आता मरण एकदाच होतं ना, स्वर्गात आल्यावर काय सगळं सांगून टाकू. परंतु त्यानं ते बुद्धाचं प्रवचन ऐकलेलं असतं आणि बुद्धांनी त्यावेळेस लोक सांगितलेले असतात की परलोक काय असतात. आणि म्हणून त्याने त्यावेळेस तुषित लोक सांगितलेलं असतं. तुषित लोक म्हणजे स्वर्गासारखा. त्या लोकांमध्ये जन्म घेताना आईचं उदर लागत नाही, तर माणूस 16 वर्षाचा जन्माला येतो. तिथल्या माणसाला कधीही मरण नसतं आणि तिथल्या माणसाची सावली पडत नाही. हे प्रवचन त्याच्या कानावर गेलं होतं. तेवढ्या नशेतही त्याने बघितलं अप्सरा नाचत होत्या, पण त्याच्या सावल्या पडल्या होत्या. म्हणजे अर हा स्वर्ग बिर्ग नाही, काहीतरी भानगड आहे. आणि मग त्याने सांगितले हा स्वर्ग नाहीये,
कारण बुद्धांनी सांगितलेलं आहे की स्वर्गातल्या माणसाच्या सावल्या पडत नाहीत. आणि मग मात्र त्याने गुन्हे कबूल करायचं सोडून दिलं. त्याने काही गुन्हा कबूल केला नाही. जाम मारलो काय केलं तरी त्याने गुन्हा कबूल केला नाही. तो दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यावर धावत बुद्धाच्या तिकडे गेला. तो म्हणतो एवढंसं प्रवचन ऐकलं तर मला तिथं मरता मारता वाचलो. आता जर पूर्ण ऐकलं तर माझं किती कल्याण होईल. आणि म्हणून तो भगवान बुद्धाचं पूर्णच प्रवचन ऐकतो हे विशाखेला माहित होतं. आणि म्हणून विशाखे काय बोलली की मागच्या घरात बसून का होईना पण ऐका. आणि जेव्हा भगवान बुद्धाचं प्रवचन ते मागच्या घरात बसून ऐकतात तेव्हा त्या मेघाराला कळतं. कारण ते प्रवचन आहे त्रिपिटकामध्ये आहे ते प्रवचन. आपण सांगायला खूप मोठं होईल, केव्हा तरी सांगू. 26 तारखेपर्यंत आपल्याजवळ वेळ आहे. तेव्हा तो भगवान बुद्ध मागच्या खोलीतून पुढे येऊन तो भगवान बुद्धाला नतमस्तक होतो. एवढंच नाही तर त्या मेघा विशाखेला म्हणतो की आज तो मला खरा जन्म दिलास. आजपर्यंत मी उघड्या नागड्या साधूच्या नादी लागलेलो होतो. तू मला खरा जन्म दिलास म्हणून आजपासून तू माझी माता आहेत. म्हणून विशाखेला त्या दिवसापासून काय म्हणत होते, मिगार माता म्हणत होते. अशा प्रकारे की विशाखी एवढी चाहती होती भगवान बुद्धाची की तिने आपले सासू सासरे आणि आपल्या इकडची मंडळी पूर्ण बुद्ध अनुयायी बनवले, बुद्धाचे उपासक बनवले. तर दुसरी आहे मल्लिकेची श्रद्धा. एकदा जेव्हा बुद्ध श्रावस्तीच्या जेतवन रामात राहिले होते तेव्हा एका ग्रस्ताचा एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. ह्यामुळे त्या ग्रस्ताने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले. तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी, हे लाडक्या मुला तू कुठे आहेस, तू कुठे आहेस. तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धाकडे आला आणि अभिवादन करून एकीकडे बसला. शून्य मनस्क निर्विकार आगमनाने प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले, तुझी अवस्था ठीक आहे, तुझे मनही स्थिर नाही. माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल. होय सद्ग्रस्ता, आपले प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात. तो ग्रस्त रागावून बोलला, असे कोण म्हणू शकते. छे छे, आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात. आणि असे बोलून बुद्धाच्या शब्दाचा धिक्कार करून तो रागाने उठून निघून गेला. आजही आपण बघितलं तर बुद्धाचं तत्वज्ञान ते येते की आपल्याला जी गोष्ट जास्त प्रिय असते ती जास्त दुःख देते. असाच एका माणसाचा मुलगा वारला होता त्यावेळेस. आजही मी तुम्हाला मागे वाटतं इथेच सांगितलं होतं की आजही चेंबूरच्या झोपडपट्टीमध्ये डोंगरे नावाचं एक दाम्पत्य आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा होता. 12वी पास झाला, चांगले मला वाटतं काहीतरी 88-89% त्याला मार्क भेटले. आई धुनी भांडी करायची आणि वडील कडियाचं काम करायचे. परंतु हर्ष होतो ना, आपला कुठलाही मुलगा जर चांगल्या मार्काने किंवा चांगल्या सुस्थितीत पास झाला तर त्यांनी कर्ज घेऊन त्याला बाईक घेऊन दिली. तो एक 10-15 दिवस त्या बाईकवरती कॉलेजला गेला आणि नंतर मात्र त्याचा ऍक्सिडेंट होऊन तो वारला. एकुलता एक मुलगा होता आणि ते दोघंही तसेच उद्ध्वस्त झाले. कुणालाही जर तसं असेल की आपला एकुलता एक मुलगा जर गेला, कारण आपल्यात अजून आपण ना अनागामी आहोत ना सकृदागामी आहोत ना आपल्यात कुठल्याही गोष्टी गेल्यात, कारण आजही आपण मायाजाळामध्ये अडकलेले आहोत. भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झाल्यावर आनंदही ओक्साबोक्सी रडले होते, कारण का ते अनंत झाले नव्हते. अनागामी असतानाही पण ते खूप रडले होते. तसंच ह्या वेळेस त्या माणसाचा मुलगा गेला, तसाच त्या डोंगरे परिवाराचा मुलगा गेल्यानंतर त्यांची जगण्याची इच्छाच निघून गेली होती. आजही आपण जर बघितलं तर काही काही लोक एवढे विमनस्क होतात की त्यांची जगण्याची उमेदच निघून जाते. पण त्यावेळेसचे आमचे शीलप्रिय भंते जी होते, बंगाली भंते, त्यांचे ते उपासक होते आणि मग त्यांच्याकडे ते जास्त दिवस आले नाही म्हणून ते स्वतः त्यांच्या घरी गेले. आणि काय झालं म्हणून विचारलं तर मग त्यांनी बघितलं, कारण बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये केवढी मोठी ताकद असते बघा. त्यावेळेस ते सम्यक संबुद्ध होते, पण आजच्या भिक्षूमध्ये काही काही तेवढी ताकद नाही. ते अनुभवलेलं आहे, कारण माझ्या समक्षच्या गोष्टी आहेत त्या की शीलप्रिय बनतेनी त्यांना प्रवचन दिलं होतं. बाबासाहेबांची स्टोरी सांगितली त्यांनी की जर बाबासाहेबांनी की राजरत्न गेला आणि बाबासाहेब अशा विमनस्क अवस्थेत गेले असते तर हे एवढं मोठं प्रपंच ते उभा करू शकले असते का. त्यांना म्हटलं आम्ही बाबासाहेब आहोत का, तर म्हणे नाही, बाबासाहेब नाही होऊ शकणार तुम्ही, पण बाबासाहेबासारखं एक छोटस जरी काम केलं तर मनाला आत्मिक शांतता मिळते. बुद्धांनी सांगितलंय
की आम्ही आमच्या त्या दुःख देणाऱ्या गोष्टी करता आम्ही काय केलं पाहिजे. तुम्हाला यकीन नाही येणार, ते कुटुंब आजही 8 दिवस काम करतं. 8 दिवसाच्या मजुरीमध्ये त्यांना जो बी काही पैसा येतो त्यामध्ये 8 दिवसाच्या आपला रॅशन भरून बाकी उरलेल्या याच्यामध्ये ते एक गोणी सिमेंट, खडी, रेती घेतात आणि आजही रोडवरची खड्डी बुजवत जातात. याचा अर्थ काय आहे की माझा मुलगा ह्या खड्ड्याच्या मुळे ऍक्सिडेंट झाला आणि गेला, तर आमच्या पुढे आता उद्देश काय जगण्याचा, तर कोणाचाही मुलगा खड्ड्याच्या याच्यामुळे मरू नये. हे भंतेजींनी फक्त एवढंसं प्रवचन दिलं होतं की बाबासाहेबांनी जर राजरत्नाचा शोक करत बसले असते तर त्यांनी ते केलं की शोक न करता आम्ही छोटंसं काम करू. कधी कधी आपल्याला खूप छोटंसं वाटेल, कधी कधी अडचणीचं वाटतं. ते 5 वाजताच उठतात. एक दिवस ठरलेला आहे त्यांचा, शनिवार का रविवार आहे मला वाटतं, त्या दिवशी ते 5 वाजताच उठतात आणि कोणालाही माहिती नाही होतं, हा 2-4 खड्डे बुजून आपल्या घरी येतात. म्हणजे बुद्धाच्या याच्यामध्ये तसंच यालाही सांगितलं होतं भगवान बुद्धाने की आपल्याला जास्त दुःख कोण देतं, तर जी आपली प्रिय वस्तू असते किंवा प्रिय गोष्ट असते. जसं किस्सा गौतमीलाही सांगितलं होतं त्यांनी, कारण भगवान बुद्धांनी काही काही त्यांच्याकडून कृती करून घेतल्या होत्या की किस्सा गौतमीला सांगितलं की जा गावामधून तुझा मुलगा जिवंत करतो, पण अशा घरीचं मीठ किंवा चावल घेऊन ये की ज्या घरात कधी कोणाचा मृत्यूच झाला नाही. म्हणजे प्रॅक्टिकल सांगत होते भगवान बुद्ध, कधी कधी प्रॅक्टिकल करायला सांगायचे. तसा हा भगवान बुद्धाकडे आला आणि सांगितलं माझं चित्त कसं ध्यानावर राहील, माझा एकुलता एक मुलगा वारला. आणि भगवान बुद्ध बोलले की अरे आपली प्रिय वस्तूच आपल्याला दुःख देते. तेच तर सांगतोय मी की तृष्णेमधून बाहेर यायला पाहिजे. आणि त्याला राग येतो, म्हणजे असं कसं बोलतात बुद्ध, आपली प्रिय वस्तू तर आपल्याला सुख देते ना. आजही आपण सुखाची व्याख्या काय केलेली आहे की आपल्याला भेटणारी प्रिय वस्तू आपल्याला सुख देते. मग कधी कधी आपल्या सुखाची व्याख्या काय की माझा बंगला झाला पाहिजे, माझ्याकडे गाडी आली पाहिजे, मला जगातली सगळ्यात सुंदर बायको भेटली पाहिजे, किंवा मला सगळ्यात पैशावाला नवरा भेटला पाहिजे. या आपल्या सुखाच्या व्याख्या आहेत. पण तुम्ही विचार करा की सगळ्यातला श्रीमंत नवरा भेटला आणि 2 महिन्यातच तो वारला, तर दुःख कोण दिले तुम्हाला? त्याच्यावर जास्त प्रेम केलं म्हणून ना, जास्त पैशावाला पाहिजे होता म्हणून ना, असक्तीने तुम्हाला दिलं ना की ज्या प्रिय वस्तू दोष देतात. म्हणून विनोदानं कधी कधी सांगत असतो आम्ही की आमचे भंतीजी प्रवचन देतात की असाच आमचा एक शिष्य यायचा, तो सांगायचा नाही नाही आपले सगळे लोक, आपले नातेवाईक हे ते सगळे आपला जीव असतो, असं काही नाही. भंतेजी म्हणे अरे असं काही नसतं, माणूस माणसावरच प्रेम करतो, कोणी आपल्यावर प्रेम करत नाही. कसला पोरगा, कसली बायको, कसलं काय, काही होत नाही. आपण आपल्यावरच प्रेम करायचं असतं, आपण आपल्यावरच. ऍक्च्युली हे मल्लिकांनीही सांगितलेलं आहे की माणूस कोणावर जास्त प्रेम करतो, स्वतःवरच करतो, फक्त बोलणं असतं. त्या उपासकाचं समाधानच होत नव्हतं. भंतूजी म्हटले की त्याला योग शिकवला होता ना, ध्यानात गेला की माणूस, आजही जर तुम्ही 4थ्या ध्यानात गेले तर एक मृत्यू अवस्था सारखी स्थिती येते. ती भंतेजीने शिकवली होती. मग म्हणे एक काम करू, आपण परीक्षाच घेऊ ना. एक काम कर, उद्या जायचं बरोबर सकाळच्या 4 वाजता ध्यानात जायचं, 4थ्या ध्यानात. घरच्या लोकांना तुझ्या माहित नाही तू ध्यानात गेला तर, आणि किती हलवलं किती उठवलं तरी उठायचं नाही. आणि मग तुला कळेल कोण जास्त प्रेम करतं, कोण कमी करतं, काय करतं. आणि मी येईपर्यंत ध्यानातून उठायचं नाही. ठीक आहे म्हणे, करतो. गेला घरी, 5व्या ध्यानात गेला. सकाळीच म्हातारी आली उठवायला, हात लावून पाहिला, म्हातारं थंडगार पडलं. बोंबलत बाहेर गेली जोर जोरात, म्हातारं गेलं म्हणे. पोराला ओरडू ओरडू सांगायला लागली, गेलं म्हणे, म्हातारं गेलं, थंडगार पडलं. पोरगा आला, पोरानं हात लावून पाहिलं, गेलं म्हणे. सगळ्या गावात निरोप पाठवले, सगळे लोक आले ना जमा, न्यायचं आता. हा सगळं ऐकतो, ध्यानात असला तरी ध्यान सावध असतंय. मग सगळे काय, सगळे रडतच येतात ना. असा होता, तसा होता, बायको जोर जोरात रडते, पोरगा रडतो, आबा कसे गेले, आता आमचं कसं होईल. बायकोही म्हणते, हा मनात म्हणतो भंतीजी खोटे होते, किती लोक माझ्या जीव आहे यांचा, कारण प्रत्येक जण माझ्याशिवाय जगू नाही शकत म्हणतो. आणि मग भंतीजी येतात तेवढ्यात, हे सगळे आरडतच असतात ना जोर जोरात. भंतीजी मग सगळ्याला म्हणतात, यार तुम्हाला जास्तच दुःख झालं, मी यांना जिवंत करू का?
सगळे थोडे स्तब्ध होतात. म्हणे करू शकता का? म्हणे हा, जिवंत करायला काही हरकत नाही, मी करू शकतो यांना जिवंत. फक्त अट एवढी आहे म्हणे, मी हे पाण्याचं पंचशिलाचं पाणी देतो, जो कोणी पिईल तो मरेल आणि हे जिवंत होतील. 5-6 ग्लास उचलला आणि ती बायको जोरात बोंबलत होती. तिला म्हणे ये घे घे. म्हणे त्यांचं काय आटोपलं म्हणे, आता त्यांना नाक थोडी सांभाळता येते म्हणे, मलाच माहिती तिला काय खाऊ घालावं लागतंय, काय करावं लागतं. मी नाही म्हणे, जाऊ द्या त्यांना. म्हातारा ऐकत होत होता. पोराला बोलवलं म्हणे, तू तर आबा आबा करू बोंबलत होता. माझं काय म्हणे, हो माझी एकुलती एक पोरगी आहे, तिच्याकरता नोकरी करायची, पाणी करायचं, हे करायचं. प्रत्येकाला विचारलं, हा ऐकत होता आणि मग याच्या लक्षात येत होतं आणि मग याने आवाज दिला. तर भंतेजी म्हणतात, जाऊ द्या मग, आता माझा शिष्य होता बा, मीच पेतो आणि उठवतो यांना. आणि भंतेजी पाणी पेतात तर मग त्यांना म्हणतात उठा, ते उठून बसत. आता ते उठल्यावर सगळ्याला आनंद व्हायला पाहिजे की नाही? त्यांना आनंद नाही हो, ते सगळं जण भंतीजीकडे बघतात, हे कधी मरत पण. हीच कथा आहे की प्रिय व्यक्ती आपल्याला जास्त दुःख देते आणि माणूस आपल्यावरच जास्त प्रेम करत असतो, आपल्यावरच. आपण ह्या जगात कुणीही कुणावरती हे करत नाही, तेवढ्या पुरत्या आहे. एका लिमिट पर्यंत आपण एक दुसऱ्याला साथ देत असतो. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की तुमच्या आसक्ती ही लिमिटेड आहेत. त्या आसक्तीमध्ये तुम्हाला मोठी काही नाही, कारण आसक्ती तुमची एका लिमिट पर्यंत असते. कारण मुलाची आसक्ती जरी असली तरी मात्र ज्या दिवशी तुमच्यावर येतं त्या दिवशी तुम्ही ती आसक्ती सोडत नाही, कारण तुम्हाला जगण्याची आसक्ती असते, तुम्हाला मोहाची आसक्ती असते, तुम्हाला दागिन्याची आसक्ती असते, प्रत्येक गोष्टीची आसक्ती असते. आणि म्हणून हा माणूस, याला राग येतो आणि हा सांगत जातो की भगवान बुद्ध असं काहीतरी सांगतात की माणसाला आपली प्रिय वस्तू देश देते, समजा की व्यथा देते. आणि असे बोलून बुद्धाच्या शब्दाचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला. जवळपास काही जुगारी दूध खेळत होते. तो ग्रस्त त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोक कथा आपण कशी सांगितली, त्यांनी त्यावर काय उत्तर दिले, आपण रागाने तिथून कसे निघालो, हे त्यांना निवेदन केले. जुगारी म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उमस्थान आहे. त्या ग्रस्ताला ते जुगारी आपल्याच मताचे असल्यासारखे वाटले. आता एखाद्या जुगाऱ्याला विचारलं, जुगारी तेच सांगेल ना. बरं झालं त्यांना दारुड्याला जाऊन नाही विचारलं. दारुडा म्हणला असता, हा आपले घरचे लोकच बरोबर आहे, दारू प्यायला पैसे देतात, ते नसतील तर कोण देणार आहे. सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या सारख्याच विचाराची लोक दुसरी असतात, परंतु खोलात जाऊन कोणी विचार करत नाहीत. याच्या अशाच वार्ता हा पूर्ण नगरभर करत असतो. हळूहळू ही गोष्ट पसरत राजाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोहोचले. राजाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रवण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात. महाराज तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे. मल्लिके, जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवतो, तसेच श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे असे बोलून तू मान्यता दर्शवते. जा, चालती हो. तेव्हा मल्लिकेने नलिध्यान ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की बुद्धाच्याकडे जा, आपल्या वतीने त्यांना शिरसाष्टांग प्राणिपात कर, त्याचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे ते सांगितले जाते. हे खरे आहे का याची चौकशी कर आणि ते जे काय बोलतील ते तसेच मला नीट सांगते म्हणाली. राणीच्या आज्ञेने परिमार्तन ब्राह्मण निघाला आणि तथागताकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय असे त्याने विचारले. होय ब्राह्मणा, आपले प्रियजन आपल्याला दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट देतात, हा पहा पुरावा. एकदा या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली. शोक विव्हल होऊन वेळासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिली का, माझी आई तुम्ही पाहिली का असे प्रत्येकाला विचारू लागली. दुसरा प्रवास, श्रावस्तीत एक स्त्रीचा पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या, पती निधन पावले. शोक विव्हल होऊन वेळासारखी ती गल्लोगल्ली भटकायला लागली आणि आपले प्रियजन कोणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागले. तिसरा प्रवास, श्रावस्तीत एका ग्रस्ताची माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पत्नी निधन पावले. शोक विव्हलून वेळासारखी ती गल्लोगल्ली रस्ते रस्ते भटकू लागली. आपले प्रियजन कोणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागली. श्रावस्तीत एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एका बरोबर तिचा विवाह करून देण्याचा विचार केला. तिने आपल्या ह्या पतीस सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे 2 तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली, जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे.
नली ध्यान ब्राह्मणाने सर्व राणीला यथावत सांगितले. तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, आपली एकुलती एक कन्या वजीर आपणास प्रिय आहे काय? होय, प्रिय आहे. राजाने उत्तर दिले, आपल्या लाडक्या वजीराला काही झाले तर आपल्याला दुःख होईल की नाही? जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा परिणाम होईल. महाराज, मी आपणास प्रिय आहे काय? मल्लिकेने विचारले. होय, प्रिय आहे. मला जर काही झाले तर आपण दुःखी होईल की नाही? जर तुला काही झाले तर माझ्या जीवावर त्याचा फार परिणाम होईल. महाराज, काशी कौशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय? होय, राजाने उत्तर दिले. जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर त्यांना काही झाले तर त्यांना घोर परिणाम होईल. आणखी निराळे असे बरे होईल. तर मग तथागत ह्याशिवाय निराळे काही बोलले का? नाही मल्लिके, राजा पश्चाताप दग्ध स्वराने म्हणत. आणि जेव्हा ही उडत उडत वार्ता राजापर्यंत जाते तर राजाही, कारण इथेही उलट असतं की राजाची राणी ही भगवान बुद्धाची उपासिका असते, परंतु राजा तोपर्यंत भगवान बुद्धाचा उपासक नसतो. आणि मग तोही राणीला विचारतो की बघ तुझा तथागत काय सांगतो, की आपले प्रियजनच आपल्याला दुःख देतात. तेव्हा राणी मल्लिका म्हणते की जर तथागत असं म्हटले असतील तर याच्यात काही चूक असू शकत नाही. आणि मग परत चिडून म्हणतो की तुला तुझा तथागत काहीही म्हटला तरी खरंच वाटतंय. तर ती तिचा ब्राह्मण तथागताकडे पाठवते आणि त्यांना विचारायला सांगते, आणि जर विचार की तथागत असं बोललेत का, आणि जर बोलले असतील तर का बोलले. मग भगवान बुद्ध ते उदाहरण देतात की मल्लिकेला जाऊन सांग की ह्या जगामध्ये आपली प्रिय वस्तूच आपल्याला दुःख देते, वाईट गोष्ट आपल्याला दुःख देत नाही. म्हणून मी साधं उदाहरण तुम्हाला देतो की आपल्याला जर आपण ह्या रस्त्यातून चालताना आपण ऍक्सिडेंट बघितला, थोडस दुःख होईल आपल्याला, परंतु परत आपण आपल्या कामाला लागू. परंतु तोच ऍक्सिडेंट जर आपल्या घरच्या कोणाचा असेल तर मग आपण पुढे जाऊ शकू का? मग आपल्याला दुःख कुणी दिलंय? आपल्या प्रिय व्यक्तीनेच दिलं ना, कारण तो आपल्याला प्रिय होता. दुसराही माणूस ऍक्सिडेंटने गेला, आपल्याला तेवढं दुःख झालं का? त्याचं दुसरं उदाहरण देतो परत अजून तुम्हाला, की एखाद्या बाईला शिवी दिली, तिला जास्त वाईट वाटेल का? वाईट वाटेल तेवढ्या पुरतं, तीही तिला देऊन मोकळी होईल. पण ती शिवी जर तिला तिच्या मुलाने दिली तर प्रिय आहे ना ते तिला. मग दुःख त्या बाईनं दिलेल्या शिवीनं जास्त होईल का पोरानं दिलेल्या शिवीने जास्त होईल? कारण का तिला माहिती आहे अप्रिय असूनही मला शिवी देतो. आणि भगवान बुद्धांनी हेच उदाहरणं दिली. अरे त्या बाईला तिचा मुलगा एवढा प्रिय होता आणि गेल्यानंतर वेड्यासारखी फिरू लागली, माझ्या मुलाला पाहिलं का, माझ्या मुलाला पाहिलं का, माझ्या आईला पाहिलं का. मग कोण दुःख देत आहे? तर आपला प्रिय वस्तू देते किंवा प्रिय व्यक्ती देते. आणि जेव्हा मल्लिकेला तो ब्राह्मण येऊन जशाला सांगतो तेव्हा मल्लिका राजाकडे जाते आणि राजाला विचारते. वजिरा नावाची त्यांची कन्या असते, म्हणून त्या विचारतात की वजिरा तुला जास्त प्रिय आहे का? हा, जीवापेक्षा प्रिय आहे मला. आणि जर उद्या ही मेली तर? राजा म्हणतो असं कशाला बोलते, मेली तर मी जेवणार नाही, मला फार दुःख होईल. मग तुला दुःख कोण देते? मृत्यू देते की ते वजिराने दिलं? म्हणजे कारण ती प्रिय होती म्हणून. कारण आजही आपण बघतो की ह्या औरंगाबादमध्ये मला वाटतंय रोज कोणी ना कोणी मरत असणार ना. जर तुम्ही स्मशानभूमीच्या बाजूला जाऊन बसलात तर रोज एक मृत्यू तुम्हाला दिसेल. पण आपल्याला त्याचं दुःख होतंय का? मरतात असे कितीतरी येतात, कितीतरी मरतात, कितीतरी जातात. हे रोजचं आपण काय म्हणतो, हे चक्र आहे. परंतु मात्र तेच आपल्या प्रियाच्या बाबतीत घडलं किंवा आपल्या आवडत्याच्या बाबतीत घडलं, मग मात्र आपल्याला दुःख होतं. आणि भगवान बुद्ध तेच दुःख काढतात. त्रिपिटकामध्ये एक कथा आहे की आई आणि वडील आहेत, ते शेतामध्ये काम करत असतात. बाप आणि मुलगा शेतामध्ये काम करतो. पहिल्या जमान्यामध्ये आई घरचं काम करून भाकरी घेऊन जेवण घेऊन येत असते. बाजूचा शेतकरी एक आहे आणि ह्या मुलाला तिथे सर्पदंश होतो, तो मुलगा वारतो. हा बाजूचा माणूस बघतोय. त्रिपिटकातली कथा आहे. बाप काय करतो, बघितलं त्याने मुलगा वारला, त्याला बरोबर झोपू घालतो, त्याच्यावरती वस्त्र पांघरून करतो आणि परत आपल्या कामाला लागतो. दुरून तो एक शेतकरी बघत असतो, असा कसा बाप आहे म्हणतो. सर्पदंश झालाय, मुलगा वारलाय, हा त्याच्या अंगावर कपडा टाकून परत आपलं काम
सुरू केलंय, तेवढ्यात त्या वाटेने अजून एक त्यांच्या गावातला माणूस येतो, तर हा त्याला सांगतोय की जरा माझ्या घरी निरोप दे. तो 2 जणांचं जेवण घेऊन येत असते, आज एकाच जणाचं घेऊन ये. तो बघणारा बघतोय परत, मग तो बाप आहे की कोण आहे, रडणं आरडणं दिलं सोडून, परत तो घरी बायकोला निरोप पाठवते की आज एकाच जेवण घेऊन ये. बघतोय तो तिकडनं, तीही येताना एकाच जेवण घेऊन येते आणि दोघं मस्त आरामशीर जेवतायत. मात्र त्या बघणाऱ्याला काही राहवत नाही. तो येतो आणि त्यांना शिव्या घालतो, कोण माणसं आहेत की राक्षस आहेत तुम्ही. काय झालं, अरे मुलगा वारलाय तुमचा. हा सदग्रस्त त्याच्या अंगावर कपडा टाकतोय आणि आपलं काम करायला लागतो. निरोप देतो घरी बायकोला की आज एकाच जेवण घेऊन ये. तीही घेऊन येते, ती आई आहे की कोण आहे, आणि दोघंही आरामशीर जेवतात. तेव्हा तो त्याला उत्तर देतो की आम्ही भगवान बुद्धाची प्रवचनं ऐकलीत, आम्हाला दुःख झालं नाही असं नाहीये, परंतु हा आमच्या बिना निमंत्रणाचा आला होता आणि बिना निमंत्रण देता गेला. आमच्या आयुष्यात तो आला तर तेव्हा काही त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं नव्हतं. जेवढं आमचं कर्तव्य होतं तेव्हापर्यंत आम्ही त्याला सांभाळला. आज आमच्यातून तो न सांगता निघून गेला. आता आमचं कर्तव्य काय की त्याचा विधी करणं. आम्ही त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती ठेवली नाही, हे बुद्धाने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही आसक्तीच्या पलीकडे, मग तुम्ही विचार करा की सगळ्यात मोठी आसक्ती आपल्याला कुठली असेल तर अपत्याची आहे की नाही. त्रिपिटकामधलं हे उदाहरण आहे की ज्या दिवशी तुमच्यातली ती आसक्ती जाईल, हा आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणाने करत राहा. मग ते मुलाचे कर्तव्य बापाच्या आईच्या प्रती असतील किंवा आईचे आणि बापाचे कर्तव्य मुलाच्या प्रती असतील, ते सर्वांनी करायचे आणि आपल्या आसक्ती मिटवायच्या. तेव्हा आम्हाला आमची प्रिय वस्तू दुःख देणार नाही. त्या त्रिपिटकातल्या त्या शेतकऱ्याच्या कथेप्रमाणे आहे की त्यांच्यातल्या आसक्ती गेलेल्या होत्या, म्हणून ते चांगल्या गोष्टीचं स्वागत करतात, पण चांगली गोष्ट गेली तर दुःख करतही नाही. आणि म्हणून आज आम्हाला प्रत्येक गोष्ट हवी आहे. आज तुम्हाला विचार करा की आपण भौतिक जीवनामध्येही गेलं, मोठी गाडी घेतली, विमानं काढताच तिचा ऍक्सिडेंट झाला तर काय होईल, नाही की नाही. घरी आणली मर्चडीज, आता विमा काढायचा 2 दिवसांनी, पोरग लाडात गेलं करवायला आणि केला ऍक्सिडेंट, मग दुःखच आहे की नाही. ते विम्याचे पैसेही भेटणार नाहीत, भरायचे. म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेसही सांगितलं की आम्हाला आमच्या प्रिय वस्तूच दुःख देतात, प्रिय वस्तूच आम्हाला व्यथित करतात. प्रिय वस्तू किंवा जी गोष्ट आम्हाला आवडते तीच दुःखाला कारणीभूत असते. म्हणून याचा संदेश काय असेल तर आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्ती ठेवता कामा नये. आसक्ती ठेवली तर मग मात्र त्याचं दुःख होणार आहे. कर्तव्य तेवढी केली पाहिजे, जबाबदाऱ्या तेवढ्या पाळल्या पाहिजेत, पण आसक्ती ठेवता कामा नये. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मरतानाही तुम्हाला वेदना व्हायच्या नसतील तर बिना आसक्ती ठेवली पाहिजे, नाही तर मरताना जीव जात नाही. ते बघतंय घराकडे, मी आताच बांधलंय, राहू नाही शकलो, गाडी आत्ताच घेतली, त्याच्यात बसू नाही शकलो, ते मरत नाही. बरोबर, सगळे आसक्ती असते ना त्याच्यात. म्हणून कधी डोळे पांढरे होणं, आचक्या देणं, हे त्या आसक्तीचं लक्षण आहे. भगवान बुद्ध कधी सांगतात की जो चांगले, मी तुम्हाला कुत्रीचं उदाहरण, माझ्याकडे जर आले पिल्ले पाहिले ना तुम्ही, ती कुत्री आम्हाला कळली पण नाही, कधी गाडी खाली गेली आणि शांतपणाने आम्ही शोधत बसलो तिला. तिकडं अवघ्या 25-30 फुटावर होती, तिने आवाज पण नाही केला, का नाही, को नाही, काही नाही, शांतपणाने. त्या दिवशी मी ती घरात येईल म्हणून दरवाजा लावून घेतला माझ्या कुटीचा, त्या दरवाजावर मला आवाज बी आला, पण म्हटलं हिला नाही द्यायचं आज काही. आणि त्या दिवशी ती न दूध पेता गाडी खाली गेली ना, आरामशीर करली. आता केव्हा तिचा मृत्यू. म्हणून सांगतो तुम्हाला की माणसाला मृत्यूही तेवढ्या शांततेत येणं. मुका प्राणी होता तो, पण तिला कळलं की माझे पिल्ले सुरक्षित आहेत, सुरक्षित हातात आहे. ती शांत चित्ताने मेली. त्याच्या अगोदर 2 पिल्ले आमच्याकडे मेले, बाहेरचे आले होते, ते रात्रभर ओरडत होते. त्या दोघांचा फरक बघा. मुकी होती ती पण शांतपणाने गेली. तसंच आहे माणसाचं. काही काही माणसं मरताना जोरजोरात आरडतात, विलाप होतो, यातना होतात, त्रास होतात. कारण का, ती आसक्ती तुम्हाला सोडत नाही. आणि ज्या दिवशी परिसंग होता तुम्ही,
मग त्या दिवशी कुठल्याही तुम्हाला भीती होत नाही, वेदना होत नाही, कारण सगळं सोडलेलं असतं. कशातही तुमचा जीव अटकत नाही आणि म्हणून मृत्यू ही सुंदर होतो, मृत्यू ही चांगल्या प्रकाराने येतो. आणि मग शेवटचं काय, माणसाला भीती सगळ्यात जास्त कशाची वाटते? मृत्यूचीच असते ना. आणि म्हणून भगवान बुद्धाचं तत्वज्ञान काय असेल ते अरहंत, निब्बाण, निर्वाण ते सगळं जाऊ द्या एका बाजूला. मृत्यूचा मृत्यू होणं, मृत्यूच्या भीतीचा मृत्यू होणं, हा जर तुम्हाला सांगितलं की मृत्यू म्हणजे गुदगुल्या झाल्यासारखं, तर तुम्ही घाबराल का त्याला? आनंदच होईल ना, येऊ द्या ना, मग चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आज जर कळलं की आज तुम्ही इथं मेले मेले, उद्याच तुम्हाला तिथं टाटाच्या घरात नाही तर मुकेश अंबानीच्या घरात, तुम्ही म्हणसाल की नाही लवकर येऊ द्या बाबा. जर कळलं समजा की आता इथून आज तुमचं काम संपलं की उद्याच्या उद्या तिथं जन्म, भीती वाटेल का त्याची? कारण ही आसक्ती आहे, ज्या दिवशी आपण सोडू. म्हणून भगवान बुद्ध तेच सांगतात की तुमची कर्म तुम्हाला त्या फळापर्यंत नेतील. आणि मग कर्म जर चांगली असेल तर मृत्यूची भीती वाटते का? नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की जरी अनिर्वाण नाही भेटलं तरी सद्गतीने माझं जिथं कुठे निर्माण होऊन तिथे चांगलंच होणार आहे. आणि म्हणून कुठलाही माणूस जो शांत चित्ताने मरतो, कधी कधी आपण गेलो का नाही, कधी तुम्ही जर प्रेत बघायला गेलात काय म्हणता, हो झोपल्यासारखा वाटतो, म्हणता की नाही? वाटतच नाही माणूस मेला म्हणून, शांत चित्ताने मेलेला असतो. त्याची चर्या पण तुम्हाला शांत चित्ताने सांगते. काही काही माणसं सगळं बघवत नाही, डोळे मोठाले असतात, तोंड वाचलेलं असतं, कानातून काहीतरी घाण आलेली असते. कारण माणसाच्या जे द्वार आहेत त्या द्वारामधून जर काही बाहेर आलं असेल तर मग मात्र तुमची सद्गती, कारण बुद्धाने त्याची कारणही सांगितलेली आहे तुम्हाला मृत्यूची. सद्गती कशी ओळखायची आणि कशी नाही ओळखायची त्यानंतर आपण बघू कधीतरी आले पुढे. तर कारण ज्या आपल्या द्वारातून कधी कधी नाकातून कानातून जेव्हा घाण बाहेर येते तेव्हा तुमची सद्गती झालेली नसते, कारण तुमच्या चित्तामध्ये अजूनही तुम्ही कुठे ना कुठेतरी आसक्ती ठेवलेली असते आणि मग ते चित्त तुमचं कुठे ना कुठेतरी दुर्गतीला जन्म घेत असतं. चला आज आपण इथेच थांबूया, बाकी उद्या बघू.